तो दिवस उजाडला. 3 एप्रिल 1680 शिवछत्रपतीच्या निधनाने सह्याद्रीच्या कडा हळहळल्या, आभाळ फाटलं. औरंगजेबाला वाटलं की आता स्वराज्य संपलंय. पण त्याला ठाऊक नव्हतं की अजूनही शिवबांचा छावा जिवंत आहे. म्यानमारातून तलवार निघाली नव्हती तर अख्खा ज्वालामुखीच बाहेर पडणार होता हे त्याला ठाऊक नव्हतं. पन्हाळ्याहून रायगडावर आल्यानंतर शेवटी तो दिवस उजाडला. 16 जानेवारी 1681. छत्र सह्याद्रीच्या छाताडावर पुन्हा एकदा नोबती धडधडू लागल्या. अवघ्या वयांच्या 23व्या वर्षी संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. रायगड सुवर्ण सिंहासनांनी सजलं आणि आसमंत श्री प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावता वंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणाने दुमदुमून गेला. आणि राज्याभिषेकानंतर महाराजांनी स्वतःची नवीन राजमुद्रा तयार केल्या आणि त्यावर लिहिलं होतं श्री शंभो शिवजातस्य मुद्रा द्योरीव जायते. म्हणजेच शिवपुत्र संभाजीची ही मुद्रा आकाशाप्रमाणे शोभून दिसेल. त्याच नंतर पुन्हा एकदा मंगल कार्य त्यांनी पार पाडलं. राज्याभिषेकांच्या मंगल प्रसंगी महाराजांनी अनेक कैद्यांना मुक्त केलं आणि प्रशासनात बदल करून स्वराज्याची नवी घडी बसवली. राज्याभिषेक होताच काही दिवस महाराजांनी बऱ्हाणपूरवर छापा टाकून औरंगजेबांना जबरदस्त चपराक दिले आणि 1 कोटी होणांची संपत्ती स्वराज्यात आणली. छत्रपती संभाजी महाराज केवळ योद्धे नव्हते तर ते 14 भाषांचे जाणकार होते. बुद्धभूषण सारख्या ग्रंथांचे लेखक होते. आणि अभिषेक झाला. शंभूराजांनी वावटळ निर्माण केलं. गोव्यांचे फिरंगी असोत की जंजिऱ्यांचा सिद्धी असो वा मुघलांची फौज असो, शंभूराजांच्या घोड्यांच्या टापाखाली सर्वांना तुडवत 9 वर्षात 120 लढाया, एकही लढाईमध्ये त्यांचा पराभव झालेला नाही. ही ताकद होती त्या राज्याभिषेकांची आणि ही ताकद होती त्या रक्तातील स्वाभिमानांची आणि ही ताकद होती त्या स्वराज्य टिकवण्यासाठी रक्ताचं पाणी करणारा, संकटांच्या छाताडावर पाय देऊन उभा राहणारा हा छावा आजही आपल्या मनामध्ये जिवंत आहे. शंभूराजे म्हणजेच केवळ राजा नव्हे तर तो स्वाभिमानाचं दुसरं नाव आहे. आणि प्रौढ प्रताप क्षत्रिय कुलावतांश सिंहासनासीधीश्वर महाराजाधिराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय असा प्रत्येकाच्या तोंडातून शब्दोच्चार निघतो. आणि शंभूराजांचा हा इतिहास जगापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा. हा इतिहास जगापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा शंभूराजे.